विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि हरिभाऊ राठोड यांच्यात वाद झाल्याचं पाहायला मिळतंय। नार्वेकर आणि राठोड यांच्यात निवडणूक कार्यालयात वाद झाल्याचं समजतंय। दोघांमधल्या वादाचा व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल झालेला आहे। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हा वाद झाल्याचं समोर आलेलं होतं। हरिभाऊ राठोड असतील किंवा इतर कोणी असेल, तक्रार ज्याला द्यायची आहे तो त्याचा अधिकार आहे, त्यांनी देऊ देत। त्यांनी तक्रार दिली म्हणजे ते काय खरं झालं नाही। मी स्पष्टपणे नमूद करू इच्छितो की भारतात, महाराष्ट्रात आणि मुंबईत हे कायदा सुव्यवस्था योग्यरित्या ठेवणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे। ज्या लोकप्रतिनिधीला याची जाणीव नसेल त्याची जाणीव करून देणं हे लॉ एन्फोर्सिंग एजन्सीचं काम आहे। 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते। 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी डीसीपीला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते। म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला शोभत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला शोभत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना? साहेब तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी? ठाकरे सेनेच्या तक्रारीची आता निवडणूक आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे। राहुल नार्वेकरांचं सीसीटीव्ही फुटेज आता तपासलं जाणार आहे। अर्ज भरणाऱ्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप करण्यात आलेला होता, त्यामुळे आता विरोधी उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणार आहे। निवडणूक आयोगाकडून चौकशीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं देखील समजतंय। आयोगानं पालिका आयुक्तांकडून अहवाल मागवलेला असून सीसीटीव्हीचं चित्रण देखील मागवण्यात आल्याची माहिती मिळते आणि यावरून संजय राऊत नेमकं काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची, महापालिका आयुक्तांनी याचं उत्तर दिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।